सनातन हिंदू वैदिक परंपरेमध्ये अर्थातच कर्मविपाक सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच ऐन तारुण्यामध्ये भोगावी लागलेली असाधारण दुःख किंवा ऐन वृद्धापकाळामध्ये भोगावे लागणारे भोग, अपमान, तिरस्कार, अवहेलना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर असाधारण असतील तर अर्थातच त्याचा काही संबंध जो आहे तो पूर्वसंचिताशी आहे. म्हणजेच तुम्ही जे जे पेरलं ते उगवत आहे, ते या जन्मी असेल किंवा मग मागच्या जन्मी असेल, ते संचित रूपाने तुमच्या साठी एक प्रारब्ध म्हणून पुढे समोर आलेलं आहे आणि ते क्रियमान जे आहे ते आज तुम्ही भोगताय. अशीच आपली श्रद्धा आहे आणि अर्थातच ती खरी आहे. कारण रामदासांनीही म्हटलेलं आहे, समर्थ रामदासांनी, मयात्वाची ते पूरसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आलिय भोगासे असावे सादर देवावर भार ठेवून या. म्हणून देवावर भार ठेवून या तुम्ही राहा असं ते म्हणतात. देवावर भार म्हणजे धर्मावरती भार ठेवून या. तुम्ही सत्संग करा, सत्संग हरिनाम घ्या, म्हणजेच तुमच्या पापाचं जे आहे ते एक शालन या जन्मामध्ये होऊ शकतं आणि तुम्हाला पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते.